एकदा मी 5व्या वर्षी सुद्धा केली असती, कारण मला जाणीव आहे कोरोनामध्ये संपूर्ण अर्थचक्र बंद पडलेलं असताना महाराष्ट्राचं अर्थचक्र जर कोणी चालू ठेवलं असेल तर ते माझ्या अन्नदात्या शेतकऱ्यांनी चालू ठेवलेलं आहे। संपूर्ण जग लॉकडाऊन मध्ये होतं, वर्क फ्रॉम होम, पण शेतकरी जर का वर्क फ्रॉम होम करत बसला असता तर आपण भुकेने मेलो असतो। ते मोठे उपकार तुमचे महाराष्ट्रावरती, या देशावरती आणि जगावरती आहे। त्याच्यामुळे तुम्ही कृतज्ञता व्यक्त नका करू, आम्ही केली पाहिजे। आज हे असे असंख्य विषय, मुळामध्ये आणखीन एका गोष्टीचं मला तुम्हाला सांगणं गरजेचं आहे। हे बघताना वरवर वाटलं तर शिवसेनेचे खासदार यांनी फोडलेत, पण एक प्रश्न तुम्ही तुमच्या मनाला विचारून बघा, ज्या गटामध्ये गेलेले आहेत, शिंदे सेनेमध्ये, मिंदे सेनेमध्ये, गुलाम सेनेत गेलेत, त्या गुलामांचं काय भवितव्य आहे का हो? भवितव्यच नाहीये, कारण वापरा आणि फेका ही भाजपची नीती आहे। मग हे 6 खासदार भाजपामध्ये का नाही गेले? आहे प्रश्न कोणाला पडलाय? प्रश्नाचं उत्तर आहे, कारण हे भाजपातले अंतर्गत जी गटबाजी आहे, हे ऑपरेशन देवेंद्र फडणवीस चालू आहे। अपरंत देवेंद्र फडणवीस येत्या काही काळात कदाचित देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्र्याची खुर्ची सुद्धा गेली तर मला नवल नाही वाटणार। हे मोठं कटकारस्थान सुरू आहे, कारण प्रत्येक गोष्टीला एक शेवट असतो। याच्यानंतर कोण, त्याच्यानंतर कोण, तसं दिल्लीत सुद्धा सुरू झालंय की आता बाबा जे बसले त्यांच्यानंतर कोण, आणि मग त्यांच्यात जी काही रस्सीखेच सुरू झाले, तू का मी, तू का मी, जे पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये आहेत त्या सगळ्यांचा पत्ता 29 पर्यंत कट होतोय की नाही हे तुम्ही बघा। 29 साल, 3 वर्ष राहिलेत। एक मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते शिवराज सिंग चौहान, त्यांच्या चेहऱ्यावरती मध्य प्रदेशची निवडणूक भाजपा जिंकली होती। अत्यंत लोकप्रिय माणूस, सगळेजण अरे मामा आ जाओ, मामा आ जाओ, मामा आ जाओ। मग दिल्लीतनं पण बोलवलं मामा आ जाओ, आणि मामा को डाल दिया अडगळीमध्ये। मामाचं आता नावच नाही कोण घेत, कारण का? कारण कदाचित मामा पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरले असते, एवढे शिवराज चौहान हे तिथले लोकप्रिय नेते होते। त्याच्याही आधी नितीन गडकरी, आपल्या महाराष्ट्रातला मराठी माणूस, भाजपचे अध्यक्ष होते। दुसरी टर्म त्यांना मिळत होती, बरोबर त्यांच्या भानगडी काढल्या गेल्या आणि त्याने जे फेकून दिलं का, कारण परत अध्यक्ष झाला तर संघ ह्यांना पंतप्रधानपदी बसवेल। संघाचा पाठिंबा गडकरींना होता आणि गडकरी पंतप्रधान होऊ नयेत म्हणून गडकरींचे पंख छाटले गेले, आणि आता तेच परत देवेंद्र फडणवीसांसोबत होतंय। देवेंद्र फडणवीस दिल्लीत जायची स्वप्न बघतायत, पंतप्रधान पदाची कदाचित बघत असतील, पण हा माणूस जर का आला तर संघ यांना सुद्धा पाठिंबा देईल आणि पंतप्रधानपदी माझा नंबर कट होईल आणि देवेंद्र फडणवीस बसतील। म्हणून देवेंद्र फडणवीसांना इथल्या इथे संपवण्यासाठी ही गद्दारी केली जाते आणि डायरेक्ट देवेंद्र फडणवीसांकडे खासदार देण्यापेक्षा बाजूला ठेवलेत की जेव्हा माझं नाव येईल तेव्हा ते देवेंद्र फडणवीसला पाठिंबा देणार नाहीत, मला देतील, अशी ही चाल आहे, अशी ही चाल आहे। हा महाराष्ट्रावरती पुन्हा एकदा आघात होणार आहे, आणि एवढे आम्ही काही दूधखोडे नाही आहोत नुसतं तुम्ही फोडत राहायचं आणि आम्ही लढत राहायचं। आम्ही तर लढूच, आम्ही नुसते लढणार नाही, आम्ही तुम्ही जी गद्दारी करवताय आम्ही तुम्हाला संपवणार म्हणजे संपवणारच। त्याच्यामुळे मला धाराशिवच्या खासदाराची चिंता नाहीये, आमदारकीची चिंता नाहीये। तुम्ही आहात तोपर्यंत मी निश्चिंत आहे, मी तुमच्या भरोशावर आहे, मी तुमच्या विश्वासावरती आहे। पण शिवसेनेचे जे 6 खासदार फोडले गेलेत, ती चिंता जर का कोणाला वाटायला पाहिजे असेल तर ती देवेंद्र फडणवीसना वाटली पाहिजे, कारण गद्दाराचा गट हा भाजपच्या खासदारांपेक्षा जास्त मोठा झालेला आहे। कळलंय तुम्हाला? भाजपचे किती खासदार आहेत? 9, गद्दाराचे किती झाले आता? मग जाना ना, तुझ्यापेक्षा माझी कॉलर टाईट झाली की नाही? रात्रीचं टाईट होतो तो वेगळा भाग, पण ही जी काय कापाकापी चालली अंतर्गत भाजपामध्ये जी मारामारी चालले त्यातही फोडाफोडी झाले। तिकडे तृणमूलचे खासदार सुद्धा फोडले, भाजपात नाही घेतले, भलत्याच पक्षात दिलेले आहेत। त्रिपुरा मधल्या जे त्या पक्षाचं नाव पण माहित नाही अशा पक्षात टाकून दिले। हे जे काय चाललेलं आहे हे देशासाठी घातक आहे, आणि हे भाजपांतर्गत पंतप्रधान पदाच्या खुर्चीसाठी चाललेली फोडाफोडी आहे, आणि म्हणूनच तुम्ही सावध राहायचंय। मी मुद्दामून तुम्हाला भेटायला आलो 2 गोष्टीसाठी। एक तर बाबांनो, खरंच माझ्याकडनं चूक झाली, त्याच्याबद्दल मी तुमची क्षमा मागतो।
की मी चुकीचा माणूस